आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। वक्फ कायद्यासंदर्भातली बातमी समोर येते। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। या संदर्भातला अधिकचा काय तपशील आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते। नव्या वक्फ कायद्याला अनेक लोकांनी विरोध केलेला होता, अनेक संघटनांनी विरोध केलेला होता। सध्या नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते। या संदर्भातला नेमका तपशील काय समोर येतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आलेली आहे। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मिळते, काय नेमकी कारण आहेत? बरोबर, अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सॉलिसिटर जनरल जे आहे त्यांना आगामी 7 दिवसामध्ये या संदर्भात उत्तर द्यायचं आहे। सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जी धारा 9 आणि धारा 14 आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची नियुक्ती करण्यात येऊ नये। त्यामध्ये जी चर्चा अशी होती की साधारणतः जर बघितलं आपण तर यामध्ये मुस्लिम सदस्यांची नियुक्ती, मुस्लिम सदस्य जे आहेत त्यांच्यासोबत हिंदू सदस्य देखील नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची जी तरतूद करण्यात आली होती ती तरतूद या परिषदेच्या अंतर्गत आणि बोर्डच्या अंतर्गत होती। ती नियुक्ती आता केल्या जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे। आणि आगामी सुनावणीपर्यंत वक्फमध्ये कुठल्याही प्रकारची अधिसूचना किंवा कुठल्या प्रकारची पंजीकृत प्रती देऊ नये आणि डी नोटिफिकेशन जे देखील आहे ते देखील देण्यात येऊ नये अशा प्रकारचा स्पष्ट आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आणि हे स्पष्ट केलं आहे की भारत सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे की दोन्ही पद्धतीने जे नोडल कन्सल्ट आहे ते देखील नियुक्त करण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एक मोठा धक्का केंद्र सरकारला मानावा लागेल। आणि त्यांनी म्हटलंय की ज्या 5 रीट याचिका ज्या प्रामुख्याने दाखल झाल्या होत्या त्यामधल्या याच्या आधारावरती आम्ही निर्णय देतोय। आणि महत्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट संकेत दिले होते की अंतरिम स्थगिती देण्यासंदर्भात आम्ही विचार करतोय आणि त्या संदर्भात आज जर बघितलं काल ज्या धर्तीवरती सुप्रीम कोर्टनी स्पष्ट केलं होतं की या सुनावणी दरम्यान या आधारामध्ये जर बघितलं आपण एक तर जी निश्चित प्रशांत, आपल्या सोबत सध्या इम्तियाज जलील सुद्धा, त्यांच्याशी बोलूया। इम्तियाज जी नवा वक्फ कायदा जो आहे त्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती बघायला मिळते, तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे सर्वप्रथम तर हे आज देशामध्ये न्यायप्रणालीवर आमचा जे विश्वास होता ते आज पुन्हा त्याच्यामध्ये एक दुजोरा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आज निर्णय देताना। मागच्या 6 महिन्यापासून AIMIM माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे वक्फ बोर्डासाठी लोकसभेने स्थापित केली होती तर त्या कमिटीचे ते सदस्य होते आणि मागच्या 6 महिन्यापासून ते याच्यावर हे मेहनत करत होते की त्यांना माहीत होतं की सरकार आपल्या आकड्याच्या जोरावर ते विधेयक लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पास करतील। पण त्यांना हे माहीत होतं की म्हणजे त्याच्यामध्ये इतकं त्रुटी आहे तर ते त्रुटी दूर करण्यासाठी आपल्याला न्याय प्रणालीकडे हे जाण्याची आवश्यकता होती। आणि म्हणून आमच्या सगळ्यात प्रथम पेटिशन फाईल करणारे ओवेसी साहेब होते आणि खूप स्ट्रॉंग त्यांची पेटिशन होती। जे मुद्दे आज हायकोर्टाने निर्णय देताना सांगितलेले आहे ते सगळे मुद्दे त्यांनी कव्हर केलेली होती की कशा प्रकारे फक्त आपल्या एका समाजामध्ये तेढ कशा निर्माण होऊ शकतं, म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जे आहे त्याचा कंट्रोल आपण कशा घेता येईल, इलिगली कशा घेता येईल याच्यासाठी कायदा तयार करण्यात आलेला होता। आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। मी धन्यवाद देतो सुप्रीम कोर्टाचा आणि अपेक्षा करतो की याच्या बाबतीत परमनंट अशा प्रकारे सरकारला कोर्टाने एक तंत्र पाहिजे की अशा प्रकारचे निर्णय घेताना आपण सगळं बारीकीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। निश्चित धन्यवाद इम्तियाज जी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्या संदर्भात। सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया। सुषमाजी, आपण बघतोय नवा जो वक्फ कायदा आहे त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे, केंद्र सरकारला मोठा धक्का म्हणावा लागेल। आपल्याकडची जी एकूण संसदीय शासन प्रणाली आपण स्वीकारलेली आहे त्यामध्ये संसदीय कायदे मंडळामध्ये जेव्हा एखादे काही कायदे होतात तेव्हा त्या कायद्यांचा अर्थ लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो।
आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एखादा निकाल तो सुद्धा योग्य की अयोग्य हे ठरवायचा अधिकार संसदेला असतो. ही चेक अँड मेट किंवा चेक अँड बॅलन्स अशी पद्धती आपण स्वीकारलेली आहे. संसद एखादा कायदा जर फ्रेमच्या बाहेर जाऊन करत असेल तर निश्चितपणे तो कायदा न्यायालय को जो रेस्पोंडेंट यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डेट टू डेट सुनवाई के लिए तैयार हैं. आप पूरे मामले को, क्योंकि ये पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं. और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया की बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है. सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी. सर, यथास्थिति की बात कही गई, यथास्थिति को कैसे लिया जाए? यथास्थिति मैंने आपको बताया कि 2 मुद्दों पर कि जो काउंसिल में और बोर्ड में अपॉइंटमेंट का जो मामला है वो अगली तारीख तक जो स्टेटमेंट सॉलिसिटर जनरल ने दिया है कि कोई अपॉइंटमेंट नहीं होगा. और दूसरा जो है वक्फ व यूजर, तो माननीय सर्वोच्च न्यायालय ने अपने आदेश में लिखा है कि जो रजिस्टर्ड हैं और गैजेटेड हैं उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी अगले आदेश तक. सर, आप कौन से क्लियर है सर, वक्फ बाय यूजर को डिनोटिफाई नहीं करेगी ना? मतलब नहीं, वक्फ बाय नहीं, सिर्फ वही जो रजिस्टर्ड एंड गैजेटेड हैं. सर, ये कोर्ट ने बोला है। हाँ, बिल्कुल, ये ऑर्डर शीट में है. जो रजिस्टर्ड नहीं है, जो गैजेटेड नहीं है, उसको सरकार संशोधन कानून के हिसाब से डी नोटिफाई कर सकती है. सर, आप किसके लिए अपियर हुए थे? मैं हिंदू सेना और हिंदू महासभा 2 हमारे एप्लीकेंट्स थे, उनकी तरफ से मैं संशोधन के समर्थन में हाजिर हुआ. सर, आप नाम बता दीजिए सर, नाम बता दीजिए सर. वरुण कुमार सिन्हा, विष्णु गुप्ता के लिए और एक पवन अग्रवाल है उनके लिए, सतीश अग्रवाल. आज की सुनवाई पूरी नहीं, आज की सुनवाई पूरी हो गई. अगली तारीख 5 मई की मुकर्रर हुई है. धन्यवाद.